नमस्कार. संवर्धन संवाद व्याख्यानमालेत आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या यापुढील वक्त्या आहेत डॉक्टर निलिमा भडभडे. डॉक्टर भडभडे यांचा थोडक्यात परिचय. लॉ या विषयात डॉक्टरेट केल्यानंतर निलिमाताई लेखनाबरोबरच सल्लागार म्हणूनही काम करतात. ॲडव्होकेट म्हणून 13 वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर निलिमाताईंनी ILS मध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून शिक्षणाचे काम केले. 2016 साली त्यांनी ऐच्छिक निवृत्ती घेतली. आजही निलिमाताई कायद्याच्या पदवीधर विद्यार्थ्यांना वकिली आणि समर्थन कौशल्याबद्दल म्हणजे ॲडव्होकसी स्किल्स याविषयी, तर औद्योगिक कर्मचाऱ्यांना करार करणे आणि पुरावे गोळा करणे म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग आणि एव्हिडन्स याविषयी प्रशिक्षण देतात. निलिमाताईंना बागकामाची आवड आहेच. त्यांचे यजमान श्री कौस्तुभ भडभडे यांच्या साथीने फुलवलेली छतबाग हा पुणेकरांच्या कौतुकाचा विषय आहे. बागकामाशिवाय निलिमाताईंना वाचन आणि शिवणाचाही छंद आहे. तर ऐकूयात डॉक्टर निलिमा भडभडे. मिळकतीचे व्यवस्थापन आणि मृत्यूपत्र का आणि कसे करावे. नमस्कार. मी ज्या विषयाचा सध्या अभ्यास करते आहे त्याविषयी संवर्धनच्या सभासदांशी बोलायला मला खूपच आनंद होतोय. आजचा माझा जो विषय आहे तो आपण सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे. आपल्या मिळकती त्या आपल्या किती आहेत त्याचा अंदाज घेणं, आपल्या हयातीमध्ये त्याचा जास्तीत जास्त व्यवस्थित उपयोग कसा करता येईल, त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल ते बघणं, आणि आपल्या पश्चात ते व्यवस्थापन सोपं कसं जावं त्या दृष्टीने आता काय करता येईल ते बघणं, असं आजच्या आपल्या या लेक्चर सेशनचा उद्देश आहे. आज मी जे याच्यामध्ये जे विषय तुमच्या पुढे मांडणार आहे ते असे आहेत. सर्वात प्रथम मालकी हक्काच्या कायदेशीर बाबी. त्यात आपल्या मिळकती कुठल्या कुठल्या काय काय असू शकतात, आणि एकल मालक म्हणजे एकट्याच्या मालकीचे असतात किंवा इतरांच्या बरोबर आपल्या मालकीचे असतात, आणि त्याच्या कायदेशीर बाबी हे आपण पाहणार आहोत. एकल व संयुक्त मालकी ही तर बघूच, पण एकत्र कुटुंब मिळकतीमधला आपला हिस्सा किती असतो, तो मुलींनाही असतो, आणि त्याचा आपण काय काय करू शकतो हे बघणार आहोत. आपल्या मृत्यू पश्चात जी काय आपली मिळकत आहे ती सुगम पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपल्या वारसांना त्रास न होता त्याचे व्यवस्थापन व्हावं यासाठी आता काय करता येईल ते बघणार आहोत. याच्यातला एक उपाय जो आहे तो नामनिर्देशन किंवा नॉमिनेशन असा आहे. तर चांगलं नॉमिनेशन कसं करावं म्हणजे आपल्या पश्चात जो कोण आपण नेमतो त्याला ते पटकन त्याची रक्कम मिळू शकेल ते पाहू. मृत्यूपत्र केलेच नाही तर वारसा हक्काने मिळकत कशी जाते तो विषय आहे विना मृत्यूपत्र वारसा हक्क. आणि ते बघितल्यावर मग आपल्याला ठरवता येईल की मृत्यूपत्र का करायचं, आणि करायचं आपण ठरवलं तर ते कसं करायचं, त्याचा मजकूर काय पाहिजे, त्यासाठी माहिती काय काय पाहिजे. या मृत्यूपत्राला करणाऱ्याची सही तर लागतेच, पण 2 साक्षीदारांच्या सह्या लागतात, आणि कधी कधी डॉक्टरांचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक असतं. त्याला स्टॅम्प किंवा मुद्रांक लागतो का, आणि त्याची नोंदणी करता येते तर ती करावी का नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मृत्यूपत्र करून फायदा नाही जर का ते मृत्यूपत्र कुठे ठेवलंय ते आपल्या पश्चात कोणाला माहिती होणार नाही. म्हणून मृत्यूपत्र कुठे ठेवावे हे विषय मी मांडणार आहे. सर्वात प्रथम आपल्या मिळकती कुठल्या कुठल्या असतात. मिळकती या शब्दाला मालमत्ता, मत्ता असे अनेक शब्द कायद्यामध्ये वापरलेत. मालमत्ता म्हणजे सर्व मिळकती मिळून असं त्याचा अर्थ अभिप्रेत होतो, आणि मिळकत म्हणजे एक मिळकत, दुसरी मिळकत, तिसरी मिळकत असा त्याचा अर्थ होतो, म्हणून मी मिळकत असा शब्द वापरते. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करू ती म्हणजे जमीन.
आणि ती जमीन जर का मालकीची असली म्हणजे फ्री होल्ड, माझं नाव स्वतःचं होल्डर म्हणून 7/12 किंवा सिटी सर्व्हेला लागलेलं आहे, अशी जी जमीन ती मालकीची, ती तर आपल्या मालकीची मिळकत असतेच. परंतु कधी कधी आपण भाड्याने जमीन घेतो, जसं संस्थेकडून, सहकारी संस्थेकडून, किंवा लॉंग लीजवर अनेक जमिनी शहरांमध्ये लोकांनी घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये माझी मिळकत काय, तर ते भाडे हक्क, लीज होल्ड राईट्स, हे माझ्या मालकीचे असतात. त्याच्यात त्यामुळे दोन मालक असतात, एक मुख्य मालक आणि एक मी मालक. माझी मालकी भाड्याच्या हक्काची. त्यानंतर जे घर बांधलं असेल किंवा विकत घेतलं असेल ते घर, आणि सदनिका. सदनिका म्हणजे फ्लॅट. आता सदनिका आपण असं करतो, की व्यवहार करतो आणि मग ती पूर्ण होते आणि त्याच्यानंतर तो बिल्डर आपल्या नावानी करून देतो. या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ती सदनिका असली, म्हणजे बांधकाम सुरू व्हायचं असलं तरी आपल्याकडे साठेखत त्याचं असतं. या कुठल्याही स्टेजमध्ये असलं तरी ती आपण आपली मिळकत आहे, असं आपण समजूया. तर बांधकाम झालेलं नसेल, तर आपली मिळकत काय? तर कराराप्रमाणे, साठेखताप्रमाणे आपले जे हक्क असतात, ही आपली मिळकत आहे. ते काही कुठे जात नाहीत आणि मृत्यू पावल्यावरही ते आपल्या वारसांना मिळतात. घरातल्या सर्व वस्तू, विशेष करून इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्या आजकाल खूपच मौल्यवान किंवा किमती असतात. सर्व प्रकारच्या आर्थिक गुंतवणुका, जसं बँकेतील खाती, ठेवी, कंपनीमधले भाग किंवा शेअर्स, ऋणपत्र म्हणजे डिबेंचर्स, म्युच्युअल फंड मधले युनिट्स, आपण इतरांना कर्ज दिलं असेल, नातेवाईकांना, जवळच्या लोकांना, तर ते जे आपल्याला येणं असतं ते कर्ज, या सगळ्या आपल्या मिळकती आहेत. जे कॉमर्स केलंय त्यांना माहिती आहे की हे सगळे आपले ऍसेट्स आहेत. दागिने आणि चांदीच्या वस्तू, वाहने, घरातल्या पुरातन वस्तू किंवा मौल्यवान वस्तू, म्हणजे माझ्या पणजोबांचा सदरा, ही मी म्हणेन पुरातन वस्तू, किंवा जुन्या काळातला दिवा, नाणी. मौल्यवान वस्तू म्हणजे इतर अनेक गोष्टी, जसे एखादं पेंटिंग आपलं असेल तर मौल्यवान वस्तू. आपण अनेक जण, ग्रंथ आपली संपदा मोठी असते, तर सगळे ग्रंथ. आपल्यापैकी कोणी लेखन करत असेल, संगीत करत असेल, तयार निर्माण करत असेल, तर ते जे अ, कृती आहेत, कलाकृती, साहित्य कृती, त्याच्यामध्ये आपल्याला कॉपीराईट असतो, तर तो कॉपीराईट. आपला धंदा असेल आणि त्याचं नाव असेल आणि अनेक वर्ष धंदा चालल्यामुळे ते नाव मोठं झालं असेल, प्रसिद्ध झालं असेल, तर ते नाव वापरण्याचा हक्क. आपण आपल्या व्यापारासाठी चिन्ह वापरत असू. उदाहरणार्थ, LICचं चिन्ह असं आहे. बरोबर? ते चिन्ह, ते पाहिल्याबरोबर आपल्याला LIC आठवतं. तर अशा प्रकारचं आपलं चिन्ह आपण वापरत असू, तर ते चिन्ह हे सुद्धा आपली मिळकत आहे. आपला धंदा असेल, व्यवसाय असेल, तर त्यासाठी लागणारी सर्व मालमत्ता, म्हणजे फर्निचर, कम्प्युटर्स, मशीन्स, ही सर्व काही. याशिवाय सुद्धा व्यवसाय किंवा धंदा अनेक वर्ष केल्यामुळे त्याचे जे नाव तयार होतं, त्याला गुडविल किंवा ख्यातीमूल्य असं म्हटलं जातं. तर त्याची पण किंमत भरपूर असते, ती पण आपली मिळकत असते. परंतु ख्यातीमूल्य हे धंद्यापेक्षा वेगळं नाही काढता येत, की हे ख्यातीमूल्य हे आपण विकलं, असं नाही करता येत. सर्व इलेक्ट्रॉनिक संपदा मी इथे नाव वापरलंय, म्हणजे सर्व प्रकारची माझी Instagramची खाती, WhatsAppची खाती, Facebookची खाती, पेपाल, हे मालकीचं असतं का नाही? त्या कंपन्या म्हणतात मालकीचं नसतं, ते तुम्हाला वापरायला दिलंय. पण मी सध्या ते ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आपल्या विमा पॉलिसीज असल्या तर त्या विमा पॉलिसीज, विशेष करून लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीज, ही सुद्धा आपली मिळकत आहे. तर ह्या सगळ्या आपल्या मिळकती, आणि आपण त्याची यादी करायला घेतली तर आपल्याला लक्षात येतं की आपण सगळेच जण खूप श्रीमंत आहोत. पुढची स्लाइड सर. तर या सगळ्या मिळकतींचे व्यवस्थापन आता सुद्धा आपल्या हयातीत, आपल्यापैकी काही जण खूप पर्टिक्युलर असतात, काळजी घेतात, याद्या व्यवस्थित बनवतात. पण आपल्यापैकी खूप जण आपली काय आहेच असं म्हणून सोडून दिलेलं असतं. तर ह्या मिळकतींचं व्यवस्थापन आपल्या हयातीमध्ये वापरायला पण आपण किती व्यवस्थित करू शकतो, त्याचा विचार आधी करू. मालकीच्या गोष्टी कुठल्या त्या आपण पाहिल्या. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे,
की पुरुष असो किंवा स्त्री असो, भारतामध्ये त्यांच्या मालकीचं जे आहे त्याच्यावर पूर्ण हक्क, ते हस्तांतर करण्याचा पूर्ण हक्क, त्याचं विल करण्याचा पूर्ण हक्क, या बाबतीमध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव अजिबात नाही. एकल मालक. आता ही जी मालकी आहे ही सिंगल, एकल म्हणजे एकाच व्यक्तीच्या मालकीची ती मिळकत आहे, किंवा संयुक्त म्हणजे मिळकत एक आहे पण त्याचे अनेक मालक आहेत, अशा पद्धतीने मालकी असते. आणि जेव्हा ती संयुक्त असते तेव्हा त्या त्या एकेकाचा त्याच्यामध्ये हिस्सा असतो. मी शेवटच्या मुद्द्याकडे वळते याच्यामध्ये आधी, की हा जो हिस्सा असतो, अर्धा हिस्सा, एक तृतीयांश, एक चतुर्थांश, हा हिस्सा देखील त्या व्यक्तीची मालमत्ता किंवा मिळकत असते. त्यामुळे मी असं म्हणते की एक फ्लॅट जर का मी आणि माझ्या बहिणीने विकत घेतला असला आणि आम्ही अर्धी अर्धी किंमत दिली असली, म्हणजे मी त्याच्याकडे येतेच लवकर किमतीकडे, तर मी असं म्हणते की ह्या फ्लॅटमध्ये माझा अर्धा हिस्सा आहे आणि हा फ्लॅट मधला अर्धा हिस्सा ही माझी मिळकत आहे आणि त्याचं हस्तांतर करता येतं किंवा त्याचं मृत्यूपत्र सुद्धा करून देता येतं. आता परत मी पहिल्या मुद्द्याकडे वळते, की ही जी संयुक्त मालकी आहे ही कशी तयार होते. एक तर खरेदीने, म्हणजे दोन जणांनी मिळून ती विकत घेतली, दोन भावांनी मिळून एक बंगला विकत घेतला, पती आणि पत्नीनं मिळून एक फ्लॅट विकत घेतला, तर ही झाली खरेदी केल्यामुळे एकत्र मिळकत, संयुक्त मिळकत. परंतु जर का एक व्यक्ती गेल्यानंतर वारसा हक्काने ती मिळकत त्याचे जे वारस असतील त्यांना प्राप्त होते, त्यांचे हिस्से हे कायद्यात दिलेले आहेत आणि कायद्यामध्ये जो दिलेला हिस्सा आहे तो त्याचा त्याचा हिस्सा असतो. ते किती हिस्से कसे असतात ते आपण पुढे बघणार आहोत. तर हा जो हे जे संयुक्त मालकी आहे, ही अशा पद्धतीने तयार होते. म्हणजे आपण 35 एक लोक आहोत. आपण सगळ्यांनी मिळून पुण्याच्या बाहेर एक मोठा प्लॉट विकत घेतला, जमीन विकत घेतली. की पुढे मागे लेआउट करू, आपण बांधू वगैरे. पण सगळ्यांनी मिळून किंमत एकत्र केली आणि त्या जमिनीच्या मालकाला दिली आणि त्या मालकाने आपल्या सगळ्यांच्या नावाने मिळून एक खरेदी खत केलं. तर आपण सगळेजण त्याचे संयुक्त मालक झालो. कोणीही म्हणू शकत नाही की ती झाडाखालची माझी आहे का ती रस्त्याकडची माझी आहे. त्याच्यात त्या प्रत्येक चौरस इंचामध्ये प्रत्येकाचा अविभक्त हिस्सा आहे. तर मुद्दा हा, की हे जे सगळे संयुक्त मालक आहेत त्यांना त्या त्या मिळकतीमध्ये अविभक्त हिस्सा असतो, अनडिव्हायडेड शेअर. कोणी म्हणू शकत नाही कुठलं माझं आहे ते. आता हा संयुक्त हिस्सा खरेदीने घेतला असेल, वारशाने घेतला असेल तर त्याचे हिस्से कायद्यात दिले, पण खरेदी खताने घेतला असेल, विकत घेतला असेल, तर त्याचा किती हिस्सा, हा प्रश्न आहे. तर सर्वात प्रथम मी पॉइंट नंबर 2 ला येते, ज्याच्यामध्ये मी योगदान असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तर मोठ्या भावानी 90% रक्कम दिली आणि धाकट्या भावानी जमीन विकत घ्यायला 10% रक्कम दिली, तर मोठ्या भावाचा हिस्सा 90% आणि धाकट्या भावाचा 10%, कारण त्या दोघांचं योगदान, कॉन्ट्रीब्युशन तसं आहे. या दोघा भावांनी एक खातं उघडलं आणि त्या खात्यामध्ये मोठ्या भावाने 90% रक्कम टाकली आणि धाकट्या भावाने 10% रक्कम टाकली आणि ही एकत्र एका खात्यातली रक्कम विकत देणारे म्हणजे विकणाऱ्या व्यक्तीला ती दिली, तरी सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 90 आणि 10 आणि त्यामुळे त्यांचा हिस्सा 9 आणि 1, 10 पैकी 9 आणि 10 पैकी 1 असा त्यांचा हिस्सा होतो. तर योगदानाप्रमाणे हिस्सा ठरतो. पती आणि पत्नी अनेक वेळा फ्लॅट एकत्र विकत घेतात, वस्तू विकत घेतात एकत्र, आणि त्याच्यामध्ये समजा पतीने 100% रक्कम आपल्या उत्पन्नातून दिली आहे, पण पत्नीचे नाव बरोबर लावले आहे, तर पती हा पूर्ण मालक आहे, पत्नीला मालकी अजिबात नाही. परंतु मालक जरी पती असला तरी खरेदी घेणारी व्यक्ती पत्नीच्या सही शिवाय काही खरेदी घेणार नाही. आता हे योगदान, याच्याप्रमाणे संयुक्त मालकी. परंतु योगदान जरी 90 आणि 10 असं असलं तरी ते ठरवून त्या उदाहरणार्थ त्या विकत घ्यायच्या खरेदी खतात घेऊ शकतात.
की आपला हिस्सा मात्र 50-50 आहे. तर असं ठरलं असेल तर तो हिस्सा, म्हणून मी त्याला आयटम नंबर 1 केलाय, प्रथम लिहिलंय, की ते दोघं मिळून ठरवू शकतात किती हिस्सा आहे, जरी त्यांचं योगदान कमी जास्त असलं तर. परंतु असं करण्यामध्ये 90 ज्याचं आहे त्यांनी दुसऱ्याला 40 दिले, तर ते 40 100 पैकी जे दिले ते गिफ्ट किंवा बक्षीस आहे आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स, आयकर विषयीचे प्रश्न उद्भवू शकतात. ते कर विषयक प्रश्न आहेत. मालकी मात्र किती ते त्यांनी ठरवून घेतलेली आहे त्याच्याप्रमाणे होते. आणि म्हणून मी ते मुद्दे असे मांडलेत, की सर्वात प्रथम हे संयुक्त मालक ठरवू शकतात, की आपला हिस्सा किती. ते त्यांनी ठरवलं नसेल तर योगदानाप्रमाणे हिस्सा ठरतो आणि बहुतेक वेळा असाच तो हिस्सा ठरतो. आणि जर ते योगदान किती हे समजत नसेल, जागा किंवा जी वस्तू आहे ती इतके वर्षापूर्वी घेतली आहे, कॅश देऊन घेतलेली आहे, आता माहित नाही कुणी किती दिले, तर योगदान आता शोधता येत नाही असं असेल, तर मात्र तो समान हिस्सा आहे. त्यामुळे असं कोणी समजू नये की पती पत्नीचं नाव आहे म्हणजे अर्धा अर्धा हिस्सा आहे. तो संपूर्णपणे योगदानावर अवलंबून आहे. आणि तो अर्धा अर्धा ठरवायचा असेल तर आपण ज्या कागदाने विकत घेतो त्यातच तो अर्धा अर्धा आहे असं आपण लिहू शकतो. तर हा झाला खरेदी केल्याचा हिस्सा. दुसरा प्रश्न आहे हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधला हिस्सा. हिंदू एकत्र कुटुंब म्हणजे HUF, त्याला कायद्यामध्ये कोपार्सनरी असा शब्द आहे. आणि ही कोपार्सनरी म्हणजे काय, तर 3 पिढ्यांवरून चालत आलेलं ज्या मिळकती वारशाने आलेल्या आहेत त्याच्या 3 पिढ्या संपल्यानंतर मग ती कोपार्सनरी किंवा हिंदू एकत्र कुटुंबाची मिळकत होते. ते कसं ते मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगेन. परंतु ही जी मिळकत आहे 3 पिढ्यांपासून आल्यामुळे त्याच्या पुढच्या पिढ्यांकडे ती एकत्र कुटुंबाची आहे. ह्याच्यातला त्या त्या व्यक्तीचा जो हिस्सा आहे तो सुद्धा त्याच्या मालकीचा असतो आणि त्या हिश्श्याचं ती व्यक्ती काहीही करू शकते. सहसा कोणी तसं करत नाही. विकायची वेळ आली तर घरातच जे इतर हिस्सेदार आहेत त्यांनाच ती विकतात. कलह निर्माण होऊ नये म्हणून ती फॅमिली बाहेर विकली जात नाही. परंतु ते करता येऊ शकतं का, हक्क तसा आहे का, तर हो, निश्चित तसा हक्क आहे. 2005 नंतर मुलींना सुद्धा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये भारतभर कुठल्याही शाखेचे हिंदू असले तरी मुलींना सुद्धा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे. आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊ की हा एकत्र कुटुंबाचा हिस्सा कसा. सर पुढची स्लाइड. हा, येस, मी ना माझ्या इथे पण उघडते जरा. हो, उघडते, म्हणजे मग मला मोठ्या अक्षरात सगळं काही दिसेल. आता ही एकत्र कुटुंबाच्या मिळकतला हिस्सा तयार कसा होतो हे आपण बघू. आज राजाराम आणि सखाराम हे भाऊ भाऊ आहेत. सध्या तरी आपण त्यांच्या बहिणी आणि त्यांच्या आत्या वगैरे यांचा विचार बाजूला ठेवू. राजाराम यांचे पणजोबा यांनी एक जागा, घर आणि जमीन विकत घेतली. ते गेल्यानंतर ती वारशाने राजाराम यांच्या आजोबांकडे आली. सध्या तरी आपण हे सगळे एकटे एकटे आहेत असं समजूया. राजारामचे आजोबा यांची ती स्वतःची मिळकत, एकत्र कुटुंबाची नाही. ते त्या मिळकतीचं काहीही करू शकतात, विकू शकतात, दान करू शकतात, बक्षीस देऊ शकतात. ते गेल्यानंतर वारशाने ते मिळकत राजाराम यांच्या वडिलांकडे आली. राजारामच्या वडिलांकडे आली तेव्हा ती दोन पिढ्या नंतर आली. राजारामचे वडील हे सुद्धा त्या मिळकतीचं काहीही करू शकतात, ती त्यांची स्वतःची एकट्याची आहे. आता ही 3 पिढ्या म्हणजे राजारामच्या वडिलांच्या पश्चात ती मिळकत राजाराम आणि त्याचा भाऊ सखाराम यांना ती मिळाली आणि ते दोघे मुलगे त्यांचा अर्धा अर्धा हिस्सा. मी म्हटलं तसं सध्या आपण पत्नी मुली बाजूला ठेवूया, एवढीच लोक आहेत असं आपण धरूया. आता राजाराम आणि सखाराम यांच्याकडे ती 3 पिढ्यांपासून आली.
आणि ते दोघ जण आहेत तोवर ठीक आहे, लग्न नाही झाली तर प्रत्येकाचा अर्धा हिस्सा, तो अर्धा अर्धा हिस्साचं त्यांना काहीही करता येतं. परंतु राजा रामला पत्नी, 2 मुलगी आणि 2 मुली असे आहेत. लग्न झालं, मुलगी झाले, मुली झाल्या. राजा रामला जसा पहिला मुलगा होतो तसं त्या मुलाला राजारामच्या मिळकतीमध्ये म्हणजे अर्ध्या हिस्स्यामध्ये आपण हिस्सा प्राप्त होतो जन्मल्यामुळे, अक्वायरिंग प्रॉपर्टी बाय बर्थ. आणि दुसरा मुलगा झाला की त्याला पण हिस्सा प्राप्त होतो, त्यामुळे राजाराम आणि त्याच्या मुलाचा हिस्सा कमी होतो. आता याच्यामध्ये राजारामच्या पत्नीला पण हिस्सा असतो, त्यामुळे ते 4 हिस्से झाले. 2005 च्या अगोदर काय परिस्थिती होती? राजाराम, त्याची 2 मुलं आणि पत्नी यांचे 4 हिस्से एकत्र कुटुंबात. त्यामुळे राजारामची एकट्याची ती राहिली नाही, ती ह्या चौघांची झाली. आणि म्हणून राजाराम, पत्नी आणि मुलगे यांना प्रत्येकी एक अष्टमांश. एक अष्टमांश काय, तर राजारामची स्वतःची अर्धाच होता, तर त्या पूर्ण मिळकतीमध्ये एक अष्टमांश हिस्सा प्राप्त झाला. आता 2005 नंतर काय झाले की ज्या ज्या मुली आहेत त्यांना पण तो हिस्सा मिळाला. जसा मुलगा आहे तसंच त्या मुलीला हिस्सा, असं तो 2005 चा कायदा म्हणतो. जबाबदाऱ्या पण, म्हणजे ज्या जबाबदाऱ्या मुलगा म्हणून एकत्र कुटुंबातल्या त्या मुलाच्या आहेत तशाच जबाबदाऱ्या आणि देणी त्या मुलींना पण द्यायला लागतात. म्हणजे नुसते हक्क नाही तर जबाबदाऱ्या. तर आता 2005 मध्ये तो कायदा अंमलात आल्यावर त्याला 2 मुली होत्या. आपण लक्षात घ्यावं की या मुली विवाहित असोत किंवा अविवाहित असोत. तर राजारामचा जो अर्धा हिस्सा आहे त्याच्यामध्ये आता 6 वाटेकरी आहेत आणि त्यामुळे राजारामचा हिस्सा 1/12 आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाचा 1/12 असा हिस्सा तयार होतो. तर ते राजारामचा किंवा त्याच्या मुलाचा हिस्सा किती, तर 2005 पूर्वी 1 अष्टमांश आणि 2005 नंतर 1/12 असे ते हिस्से. लक्षात घ्या, 3 पिढ्या, त्याच्यानंतर हिस्से. मुलगा जन्मल्याबरोबर वडिलांचा हिस्सा त्याला जातो, परंतु केवळ वडिलांनी विकत घेतलं आणि मग ते वारल्यावर मुलांच्याकडे ते आलं तर ते एकत्र कुटुंबाची मिळकत असं ते त्याला समजलं जातं. तर हा जो हिस्सा आहे त्या हिश्श्याचं ती व्यक्ती काहीही करू शकते, तो त्याच्या मालकीचा आहे आणि असं काही बंधन नाही की त्याला ते विकता येत. नेक्स्ट स्लाइड. आता आपल्याला जेव्हा मिळकतींविषयीचं चिंतन आपण करायचं ठरवलं की आता काय या मिळकतींचं, तर आपले जे कन्सर्न्स आहेत किंवा आपल्या चिंता ज्या आहेत किंवा आपल्याला जे पाहिजे आहे ते असं की आपण हयात असताना आपल्याला त्याचा व्यवस्थित उपयोग करता यायला पाहिजे. दुसरं, त्याच्यावर आपलं नियंत्रण पाहिजे आणि त्याची सोय पण करता यायला पाहिजे. म्हणजे काय, तर माझं एकटीचं खातं आहे, त्याच्यात माझंच इन्कम फक्त जातं, परंतु सोयी करता मी माझ्या पतीचं नाव त्याला लावून घेते. सोयी करतात, त्यांची मालकी नाही, पण ही सोय. एखादे पती आहेत, एखादी पत्नी अशी आहे की जिला काय म्हणूया वेल एज्युकेटेड नाही, तिचं इन्कम आहे आणि असं वाटतं त्याच्या पतींना की त्यांच्यावर टाकलं तर त्यांना काय खर्च करायला लावतील लोक ते सांगता येत नाही. म्हणून पतीच्या विनंतीवरून ही पत्नी नाव लावून घेते एकत्र चालवण्यासाठी आणि त्यामुळे एकट्याला ते खातं चालवता येत नाही, जॉईंट खातं करतात. इथे पतीचं नाव लावलं कशासाठी, नियंत्रणासाठी. तर नियंत्रण आणि सोय ह्या दोन्हीचा विचार करून आपल्याला आपण कसे व्यवहार करायचे ते ठरवायचं. गुंतवणुकांची आपण निवड एकदा केली की ती कुणाच्या नावावर करायची हे पण आपल्याला ठरवायला पाहिजे. म्हणजे आमच्या दोघांचे मिळकती आहेत तर त्याच्यावर मी माझ्या मुलाचं नाव लावावं का नाही, मुलीचं नाव लावावं का नाही. नाव लावल्याने मालकी मिळत नाही, पण नाव लावलं तर कंट्रोल येतो. तर हे सगळे विचार आपल्याला करायला पाहिजे. दोघांची पती पत्नीची मिळकत असेल आणि मुलाचं नाव लावायचं का नाही हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. लावलं तर विकताना मुलाची सही लागेल आणि लावलं तर दोघं जण गेल्यानंतर मुलाचं नाव ऑलरेडी मालकीचं मालक म्हणून आहे, तर त्याला नावं लावून घ्यायला त्रास पडणार नाही. हे बॅलन्स करायला लागतं की मुलाचं नियंत्रण त्यात असावं का आपण आपल्या पश्चातची सोय बघावी, याचा विचार जरूर केला पाहिजे.
परंतु आपल्या चिंता अशा पण असतात, की आपल्या पश्चात ही मिळकत कुणाला मिळावी हे आपल्याला आपल्या मताप्रमाणे करायचं असतं आणि कुणाला किती मिळावी हेही करायचं असतं. आपली खूप इच्छा असते, की माझा फ्लॅट जो आहे ना, तो माझ्या या मुलाला मिळाला पाहिजे, या मुलीला मिळाला पाहिजे. तर ते करायला मात्र मृत्यूपत्र करायला लागतं. परंतु आपली अजून एक आपण विचार केला पाहिजे, की आपल्या पश्चात जी काय आपली मिळकत आहे, त्याचे व्यवस्थापन, त्याची अंमलबजावणी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे त्याची विल्हेवाट ही लावताना ती आपल्या पश्चात त्वरित झाली पाहिजे. म्हणजे आपल्या वारशांना खूप वेळ लागू नये त्यांच्या नावावर करून घ्यायला. त्याचा खर्च पण कमी असला पाहिजे आणि त्या सगळ्याची प्रक्रिया सुलभ पाहिजे. म्हणजे काय? तर कोर्टाची ऑर्डर आणल्याशिवाय नावं लागणार नाहीत वगैरे असं काही आपल्याला करायचं नाही. तर आपण आता पुढे वळूया. पुढे काय करायचं? नेक्स्ट स्लाईड. प्रयोजन. आपल्याला आता आपल्या मिळकतींची यादी करायची आहे. तर ही यादी कशासाठी? तर ह्याचे 2-3 कारणं आहेत, की का करायची. पहिली गोष्ट म्हणजे आपण यादी केली, की आपल्या मिळकती आपल्या समोर येतात. आपल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग वगैरे ह्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपल्याला काही बदल करायचे असले तर आपण ते करू शकतो. दुसरं असं, की ही यादी करत असताना काही-काही गोष्टीची पूर्तता करायची राहिली आहे का? हे पण आपल्याला बघायला मिळतं. आणि खरं म्हणजे अशी यादी केली म्हणजे मी जेव्हा केली, अर्धवटच आहे पण पुष्कळ केली. तर तेव्हा मला असं वाटलं, "अरे वाह! मी किती श्रीमंत आहे." ते बघून छान वाटलं. तिसरं असं आणि जे खूप महत्वाचं आहे, की आपल्या पश्चात आपले वारस जे असतील, त्यांना कळलं पाहिजे, की आपल्या कुठल्या मिळकती आहेत, त्याचे नंबर काय आहेत. असं विचार करा, की त्यांनी आता ठरवलं आपल्या पश्चात, की आपल्याला आता ह्या सगळ्या मिळकती शोधून काढून ते आपल्या नावावर करायचे आहेत. तर ते शोधणं किती अवघड आहे. त्याच्याऐवजी त्या यादीमध्ये असलं तर ते काम किती सोपं. तर हे म्हणून सुद्धा आपण आपली यादी केलीच पाहिजे असं नाही, तर ती अद्ययावत पण आपल्याला ठेवायला पाहिजे. तर याच्यामध्ये काय-काय माहिती घालायची? तर उदाहरणार्थ आपण ठेवी घेतल्या, तर कुठली बँक, कुठली ब्रांच, आपल्याला कस्टमर आयडी असतो, तर तो कस्टमर आयडी, ग्राहक क्रमांक, त्याच्यानंतर ती किती रकमेची आहे आणि ती केव्हा मॅच्युअर होणार आहे. हे आपण तिथे लिहून ठेवायचं. व्याज दर, इतर गोष्टी. पण आपण हे पण लिहायचं, की ती माझी एकट्याची आहे का जॉइंट आहे? आणि ते जॉइंट असेल तर कुणाबरोबर आहे? आणि माझं नाव पहिलं आहे का दुसरं आहे? म्हणजे जॉइंट ओनरचं पहिलं आहे का माझं पहिलं आहे? तर हे पण आपण त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं. म्युच्युअल फंड असेल तर तशीच माहिती लिहायची. डिपॉझिटरी कोण आहे ते लिहायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोलिओ नंबर असतो. त्याच्यावरून ते शोधलं जाणार आहे. तो फोलिओ नंबर तो आपण जरूर लिहायचा. आपला फ्लॅट किंवा जमीन असेल, तर आता उदाहरणार्थ फ्लॅट असेल तर पूर्ण माहिती लिहायची. म्हणजे फ्लॅट क्रमांक 101 सुमित्रा अपार्टमेंट बी, सुमित्रा जनरल अपार्टमेंट सोसायटी पैकी बिल्डिंग बी, त्याच्यानंतर सर्व्हे नंबर अमुक अमुक, अमुक अमुक पेठ, सदाशिव पेठ, पुणे मनपाच्या हद्दीमध्ये, जिल्हा पुणे. ही सगळी माहिती आपण आपण ज्यांनी खरेदी करतो त्याच्यावर आपली दिलेलीच असते, तर ती व्यवस्थित लिहायची. हाऊस प्रॉपर्टी नंबर असला तर तो लिहायचा. वीज ग्राहक नंबर असेल तर तो पण लिहायचा. तर ते त्या सदनिकेविषयी जी माहिती लागेल ती तिथे लिहायची. असंच इतरही मिळकतींचं आपण लिहू शकतो आणि ज्या आपल्या महागाईच्या इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत, तर ते सुद्धा आपण लिहून ठेवू शकतो. आता पुढचा मुद्दा असा, की ह्याची मालकी एकल असेल, तर आपण लिहिलं एकलार, एकट्याची आहे. तर ते जिथे-जिथे नामनिर्देशन किंवा नॉमिनेशन करणं शक्य आहे, तर ते नॉमिनेशन केलेलं आहे का नाही, हे पण आपण तिथे लिहून ठेवायचं आणि कुणाच्या नावाने केलेलं आहे, हे पण लिहून ठेवायचं. नॉमिनेशनचं असं आहे बरं का, की नॉमिनेला अ, रक्कम मालकीची होत नाही, त्याला ती वाटून द्यायची असते. त्यामुळे आपली जर इच्छा असेल, की आपल्या मुलीला ही इन्व्हेस्टमेंट मिळावी, तर नॉमिनेशन तर करावंच, म्हणजे ती काढून घेऊ शकेल, पण तिच्या नावाने त्याचं विल पण करावं. म्हणजे मग विल प्रमाणे मालकी होते आणि नॉमिनेशन प्रमाणे ती ती रक्कम काढून घेऊ शकते. जर का संयुक्त असेल, तर आपल्याला ते आयदर ऑर सर्व्हायव्हर म्हणजे कोणीही एक किंवा उत्तरजीवी म्हणजे कोणीही एक वापरू शकतं, ट्रान्सफर करू शकतं
एकाच्या पश्चात जो राहतो त्याला ते करता यावं, का जॉईंट अँड सर्व्हायव्हर म्हणजे हयात आहेत तोवर दोघं आणि नंतर सर्व्हायव्हर असं ठेवायचं. तर ह्याचा विचार करायचा. पण मुद्दा हा आहे की अनेक गुंतवणुका त्या संयुक्त असल्या तरी सुद्धा नामनिर्देशन मात्र त्याचं करता येतं आणि ते जरूर करून ठेवा. आता प्रश्न असा आहे की ही यादी इलेक्ट्रॉनिक करायची म्हणजे कम्प्युटरवर करायची मस्तपैकी एक्सेल शीट मध्ये ती मॅनेज करता येईल अशी, का ती लिहिलेली रजिस्टर मध्ये अशी छानपैकी रजिस्टर मध्ये लिहायची, हा प्रश्न आहे. मी कम्प्युटर खूप वापरते, मी खूप याद्या केलेल्या आहेत. पण शेवटी मला असं वाटतं की माझे वडील किंवा माझे आजोबा किंवा माझे सासरे कसे यादी करायचे तेच करणं चांगलं. एक रजिस्टर घ्यायचं, एक पान करायचं ठेवी म्हणून, एक पान करायचं म्युच्युअल फंड म्हणून, सुरुवातीला इंडेक्स करायचा आणि डिपॉझिट ठेवलं की सगळी माहिती लिहायची. डिपॉझिट मॅच्युअर झाला की त्याच्यावर रेग मारून फोडायचं, नवं डिपॉझिट खाली लिहायचं. तर ही पद्धत जी आहे ही मला कम्प्युटरच्या पद्धतीपेक्षा चांगली वाटते. कुठल्याही वेळेला आपल्याला ते रजिस्टर काढून बघता येतं. त्याला लॅपटॉप ऑन करायला लागत नाही. त्याला लॅपटॉप अपडेट करायला लागत नाही. ते एक्सेल शीट आपलं भरलंय का नाही, केव्हा तरी भरू, बाजूला लिहून ठेवलंय, लक्षात नाहीये, हे पण काही होत नाही. आणि त्यामुळे ते फिजिकल हाताने लिहिलेलं रजिस्टर असावं, असं मला वाटतं. एकदा काही यादी केली, की इतकं छान वाटतं. पण ही यादी करायला वेळ लागतो बरं का. म्हणजे करायचं ठरवलं आणि पुढचं जी स्लाईड आहे त्याच्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करायचे ठरवले, तर साधारणपणे यादी करायला एखादा महिना तर सहज जातो. कुठेतरी माहिती शिल्लक आहे, जा शोधा आणि लिहा, असं अनेक वेळा करायला लागतं. त्याच्यानंतर सगळ्या व्यवहारांचे दस्त माझ्याकडे आहेत का? म्हणजे खरेदी खत मी जागा विकत घेतली, पण खरेदी खत माझ्या रेकॉर्डवर आलंय का? नसेल तर जाऊन त्या याच्यातून घेऊन यायचं. माझं खरेदी खत जर बँकेकडे गहाण ठेवलं असेल, तर माझ्या वहीत नोंद करायला पाहिजे, की मूळ खरेदी खत बँकेकडे दिलेले आहे. आपल्या आर्थिक गुंतवणुका आहेत त्या सगळ्याचे आपल्याकडे नोंदी आहेत का? आणि जर का आपण ते इलेक्ट्रॉनिकली विकत घेतलं असेल, तर ते विकत घेतल्याची प्रिंटआउट आपल्या फाईलला लावलेली आहे का? मोठ्या व्यवहारांची तरी. हे आपण एकदा पाहिलं पाहिजे. आणि तिसरं असं की जिथे जिथे नॉमिनेशन शक्य आहे, त्या त्या ठिकाणी नॉमिनेशन केलंय अशी नोंद आपल्याकडच्या कागदावर आली आहे का? नॉमिनीचं नाव तरी येतं, नाही तर नॉमिनेशन केलेलं आहे अशी नोंद येते. आणि ती नसेल तर आपण आवर्जून करायला पाहिजे. तुमचे डिपॉझिट रिसीट पहा, तुमची पासबुक पहा, त्याच्यावर नॉमिनी येस किंवा नॉमिनीचं नाव घातलेलं असतं. आणि ते केलं नसेल नॉमिनेशन, तर नॉमिनेशन जरूर करावं. जे जे आपण डिजिटली किंवा ऑनलाईन सगळे व्यवहार करतो, तर त्याच्या सुद्धा नोंदी आपल्याकडे प्रिंट माध्यमामध्ये असणं आवश्यक आहे. नामनिर्देशन म्हणजे काय? तर माझ्या पश्चात ही जी रक्कम आहे ती त्या संस्थेनी बँकेनी कुणाला द्यायची हे नाव मी देऊ शकते, मी नॉमिनेट करू शकते, मी नाम निर्देश करू शकते, म्हणून ते नामनिर्देश. तर हे सगळ्या इस्टेटीला नाही करता येत. विमा पॉलिसीला करता येतं, बँक खाती, लॉकर, म्युच्युअल फंड, कंपनीचे शेअर, सहकारी गृहरचना संस्था, अशा ठिकाणी नामनिर्देशन करता येतं. तुमचा फ्री होल्ड प्लॉट असेल मालकीचा, तर त्याचं नामनिर्देशन, वाहनाचं नामनिर्देशन करण्याची योजना सरकारची आहे. पण तुमचे दागिने, तुमच्या इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी ह्याचं नाही करता येत. आता नामनिर्देशन करायचं म्हणजे काय? तर आपल्या पश्चात कोणीतरी आपण ज्याचं नाव घालू, समजा मी माझ्या मुलाचं नाव घातलं, तर तो मुलगा जेव्हा त्या बँकेकडे जाईल माझ्या पश्चात, तेव्हा बँकेने त्याला रक्कम दिली पाहिजे. तर बँक काय करते की हाच तो आहे का ही त्यांची खात्री पटवून घेतल्याशिवाय ते देणार नाही. तर याबद्दल आपली जबाबदारी अशी की नामनिर्देशन करताना नाव, ज्याचं नाव घालायचं ते त्याच्या पॅन कार्ड, आयडी डॉक्युमेंट म्हणतो, ओळखपत्र किंवा ओळखीविषयीचे कागद, त्याला मॅचिंग आणि व्यवस्थित स्पेलिंग करून घातलं पाहिजे. म्हणजे निलिमाऐवजी कुणी निर्मला घातलं तर ती बँक मला पैसे देणार नाही. ती म्हणेल तुम्ही निर्मला नाही, तुम्ही निलिमा आहात. पत्ता व्यवस्थित घातला पाहिजे, शक्यतो त्या व्यक्तीच्या ओळखपत्राप्रमाणे. आणि जिथे जिथे जास्त ओळख मागितली जाते नामनिर्देशनात, पॅन नंबर मागितला जातो, तर त्या आपल्या ज्याचं नाव घालायचं त्याचा पॅन नंबर पण द्यायला लागतो. पण एक लक्षात ठेवायचं की ज्याचं नाव आपण घातलं तो त्याचा मालक होत नाही.
म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या मुलाचं नाव नॉमिनेट केलं असेल तर त्या मुलाला ती बँक रक्कम देईल, पण ती त्याच्या मालकीची नसते. त्याचं काम आहे की त्यांनी ती वारसांमध्ये वाटून द्यायची असते. काय फायदा काय आहे? तर ती बँकेत अडकून राहत नाही, कोर्टाची ऑर्डर लागत नाही. ती व्यक्ती जी आहे, मुलगा आहे, तो जाऊन ती रक्कम काढून घेऊ शकतो. तर असे नामनिर्देशन आपण अवश्य केलं पाहिजे. आणि नामनिर्देशन केलं असलं तर एक दोन कागदपत्र सादर करून ज्याचं नाव घातलेलं आहे त्याचं नाव आणि पत्ता आणि ओळख व्यवस्थित झाली तर ती रक्कम लवकर काढून घेता येते. तर हे मात्र अवश्य करावं आणि ह्याची नोंद आपल्या कागदामध्ये आहे का नाही हे पण अवश्य पाहावं. नेक्स्ट सर. जशी आपली मिळकत आपल्या वारसांना मिळते तसे आपले वारस आपली देणी द्यायला पण जबाबदार असतात. तर हे जे ऋण असतं आपलं किंवा देणी असतात ती शेवटी आपल्या मिळकतीतूनच वसूल होणार आहे. तर हक्क आणि दायित्व हे दोन्ही वारसांकडे जातात. आणि त्यामुळे आपण जसं आपल्या मिळकतींची यादी करू तशी आपली देणी आणि दायित्व यांची पण यादी करावी. लायबिलिटीज, दायित्व. तर बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्याची नोंद, अकाउंट नंबर वगैरे. आपण जामीनदार असलो, एक लक्षात ठेवायचं की एखादी व्यक्ती जामीनदार असेल, रक्कम तर त्याला मिळालेली नसते, पण जामीनदार आहे तर ती व्यक्ती गेली तर त्याच्या वारसांना ते फेडायला लागतं बरं का. तर मी जर कुणाला जामीन राहिले असले तर त्याची नोंद पण मी या यादीमध्ये करेन. मी गहाण किंवा तारण ठेवलं असेल तर त्याची नोंद त्याच्यात करेन. कोर्टामध्ये कुठले वाद असतील कुठल्याही इस्टेटीचे तर त्याची पण मी नोंद करेन. आणि प्राप्ती कर विषयक जी माहिती आहे म्हणजे पॅन नंबर, काही आतापर्यंत भरलेले रिटर्न, पेंडिंग प्रोसिडिंग्स, तर ह्याची पण माहिती देईल. आता ही यादी का करायची? तर एकतर आपली देणी आपल्या समोर येतात आणि आपल्या पश्चात आपल्या वारसांना पण कळतं की हे जे घर मला मिळालंय तर ते गहाण ठेवलेलं आहे, त्यामुळे ती रक्कम शेवटी या घरातूनच फेडायची आहे, तर ती मला फेडली पाहिजे. ही सगळी देणी माझ्या आई वडिलांची आहेत, ती मला दिली पाहिजेत. ती किती आहेत आणि ती कशी द्यायची याची योजना ते करू शकतात आणि त्यामुळे त्याची यादी पण आपण अवश्य करून ठेवावी. नेक्स्ट स्लाइडचा. आता आपण मृत्यूपत्रकरणाची विचार करूया. की प्रश्न असा आहे की मृत्यूपत्र करायचं का? आणि खरं म्हणजे आवश्यक नाही. मी असं म्हणू शकते की माझ्या पश्चात माझे वारस आहेत ते बघतील काय करायचं, मी कशाला मृत्यूपत्र करू? ते बघतील, सामंजस्याने वाटून घेतील, काय करायचं ते करतील. हा दृष्टिकोन चुकीचा नाही. परंतु माझी अशी प्रबळ इच्छा आहे की माझं कुठली तरी प्रॉपर्टी ही विशिष्ट व्यक्तीला गेली पाहिजे. तसं जर करायचं असेल तर मग मला मृत्यूपत्र करायला पाहिजे. त्यामुळे मृत्यूपत्र आवश्यक आहे का? तर अजिबात नाही. पण का करायचे ह्याच्याविषयीच आपण थोडं समजून घेऊ. आपल्याला वाटत असेल मृत्यूपत्र केलं तर वाद होणार नाही, तसं अजिबात नाही. कारण वाद करणं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, बरोबर. विल केलं तरी सुद्धा वाद होऊ शकतो, नाही केलं तरी होऊ शकतो. त्यामुळे काय कारण आहेत की ज्याच्याकरता आपण मृत्यूपत्र करावं ती आपण थोडीशी पटकन बघूया. तर उत्तराधिकार म्हणजे आपल्या पश्चात आपली प्रॉपर्टी कशी जाते? तर पहिलं म्हणजे मृत्यूपत्रानुसार जाते आणि त्याला इच्छापत्र असं पण शब्द वापरलेला आहे, पण मी सरळ मृत्यूपत्र, क्लिअर, राईट, असा शब्द वापरते. विना इच्छापत्र किंवा विना मृत्यूपत्र म्हणजे कुणी मृत्यूपत्र केलं नसेल तर त्याची प्रॉपर्टी कशी जाते हे एक पद्धतीचं सक्सेशन, इंटेस्टेट सक्सेशन असं आहे. आणि ते केव्हा लागू होतं म्हणजे कायद्यानुसार वारसा हक्क ठरतो तो म्हणजे मृत्यूपत्र केलं नसेल तर. मृत्यूपत्र केलं परंतु कोर्टात प्रकरण झालं आणि कोर्टाने ते अग्राह्य आहे, इनव्हॅलिड आहे असं ठरवलं तर, किंवा एखाद्या मिळकतीचा मृत्यूपत्रामध्ये समावेश झाला नसेल तर तेवढी एक मिळकत कायद्याप्रमाणे वारसांना जाते. अशा दोन पद्धतीने आपल्या पश्चात वारसा हक्काने मिळकती जातात. आता विना इच्छापत्र असेल, कुणी मृत्यूपत्र केलं नसेल तर त्याचं सक्सेशन कसं, म्हणजे माझ्या पश्चात माझ्या मिळकतीचं सक्सेशन किंवा वारसा हक्क कसा जाईल हे मी हिंदू आहे का ख्रिश्चन आहे का मुसलमान आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. मी जर हिंदू, शीख, बुद्ध किंवा जैन असेल तर हा कायदा त्याला लागू आहे, हिंदू उत्तराधिकार नियम. सर पुढची स्लाइड आहे. मी जर ख्रिस्ती असेल तर इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू आहे. मी पारशी असेल तर तोच ऍक्ट लागू आहे. पारशींकरता त्याच्यात वेगळं प्रकरण आहे, वेगळा चॅप्टर आहे.
आणि मी मुसलमान असेन तर असा कुठला कायदा नाहीये, परंतु वेल नोन प्रिन्सिपल्स अशी पूर्वापार चालत आलेली काही तत्व आहेत आणि त्या तत्वांच्या आधारे नियम केलेले आहेत आणि ते त्या त्या विषयाच्या पुस्तकामध्ये मिळतात. त्याप्रमाणे वारसा हक्क प्राप्त होतो. तर पटकन आपण ते बघूया की कसा प्राप्त होतो. समजा एखादा पुरुष मयत झाला आणि त्याचे हे वारस आहेत, पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, आई वडील, भाऊ बहीण, बरोबर. तर त्याचं इस्टेट कशी जाते सर? पुढचं स्लाइड. तो जर हिंदू असेल तर पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई यांना समान हिस्सा. लक्षात घ्या, मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित, त्या सगळ्यांना समान हिस्सा 1/5, कारण 2 मुलगे आहेत म्हणून तो मिळतो. तो जर ख्रिस्ती असेल, ती व्यक्ती म्हणजे पुरुष, तर पत्नीला 1/3 आणि बाकी मुलांमध्ये समान. तो जर पारशी असेल तर त्याच्या आई वडिलांमध्ये मिळून 1 हिस्सा, फक्त आई असेल तर आईला तो पूर्ण हिस्सा आणि बाकीचे यांच्यामध्ये समान, त्यामुळे 1/5 असा हिस्सा येतो. आणि ती व्यक्ती जर मुसलमान असेल तर त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे वारस आहेत. एक म्हणजे लाभाधिकारी, बेनिफिशियरी, म्हणजे ठराविक हिस्सा त्यांना दिला जातो आणि त्याच्यामध्ये पत्नीला 1/8 आणि आई आणि वडिलांना 1/6 आणि 1/6 असा हिस्सा. असे वारस असतील तर, वेगळे वारस असतील तर हे बदलतं. आणि उरलेला जो हिस्सा आहे तो अवशेष अधिकारी म्हणजे रेसिड्युअरीज, उरलेले, यांना जातो. आणि मुलं ही अवशेष अधिकारी आहेत, त्यांना बऱ्यापैकी मोठा हिस्सा जातो. अशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन आहे. आणि हे कॅल्क्युलेशन किती नातेवाईक आहेत ह्याच्याप्रमाणे ते बदलत जातात. ते त्यांच्या पुस्तकामध्ये सुरेख पद्धतीनं दिलेलं आहे. एक मुद्दा ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की हे सगळे इतके वेगळे आहे. आपण जेव्हा समान नागरी कायद्याचा विचार करतो तेव्हा या भागाविषयी कुणीच चर्चा करत नाही, बरोबर. सगळेजण लग्न, 4 बायका ह्याच्याकडे लक्ष देतात, पण हा खरं म्हणजे खूप मोठा भाग आहे, त्याच्यामध्ये समानता असणं आवश्यक. नेक्स्ट स्लाइड सर. समजा एक स्त्री मयत झाली आणि तिचेही वारस असेच आहेत, पती, 2 मुलगे, 1 मुलगी, आई वडील, भाऊ बहीण. अजून एक लक्षात घ्या की हे कोणी वारस नसले आणि पुढचे वारस असले तर त्याच्याविषयी नियम आहेत, पण मी त्याच्याकडे जात नाही. तर त्याची हिस्सेवारी अशीच होते. फक्त लक्षात घ्या, हिंदू असेल. नेक्स्ट स्लाइड सर. हिंदू असेल तर 1/4 हिस्सा, कारण आईला हिस्सा जात नाही, त्यामुळे पती, मुलगी आणि मुलगी समान हिस्सा. ख्रिस्ती असेल तर तसाच हिस्सा आहे पुरुषाप्रमाणे. पारशी असेल तर पुरुषाप्रमाणे आहे. आणि मुसलमान असेल तर तशीच कॅल्क्युलेशन आहे. मुसलमानाच्या बाबतीमध्ये एक आहे की मुलीला मुलाचा अर्धा हिस्सा मिळतो आणि पतीला 1/4, कारण तो दिलेला हिस्सा आहे. आई वडिलांना 1/6 आणि बाकीच्या मध्ये 5 हिस्से करायचे, मुलाचे 2, मुलाचे 2 आणि मुलीचा 1. आणि त्याप्रमाणे जी हिस्सेवारी येते ती अशी येते. लक्षात घ्या, इथे मुलगी विवाहित आहे का अविवाहित हे आपण विचारायचं नाही. मुलगी आहे ना, आणि ती मुलगी स्वतः जन्मलेली असो किंवा दत्तक घेतलेली असो, समानच त्यांचं वारसा हक्क प्राप्त होतो. आता इथे नेक्स्ट स्लाइड. ही स्त्री जर हिंदू असेल तर कायदा थोडा वेगळा आहे. तिला जर मुले म्हणजे मुलगा, मुलगी किंवा नातवंड असतील तर तिची सगळी इस्टेट ही पती आणि मुलांना मिळते, मुलांमध्ये समान हिश्श्यामध्ये. परंतु तिला मुले नसली आणि नातवंड पण नसली तर पती किंवा सासऱ्यांकडून आलेली मिळकत तिला पतीच्या वारसांना मिळते, आई वडिलांकडून आलेली मिळकत वडिलांच्या वारसांना मिळते आणि इतर सर्व मालमत्ता आणि त्याच्यामध्ये स्वकष्टार्जित म्हणजे सगळी इन्व्हेस्टमेंट, सगळं इन्कम, राईट, हे सगळं पतीचे वारस, लग्न झालेलं नसेल तर आई वडील, अशी ती जाते. आता ह्याच्यामध्ये आपण पुढची स्लाइड बघू की किती प्रकारची एनोमॅली आहे. एक लक्षात घ्या की ही स्त्री हिंदू असेल, विवाहित असेल आणि मुलं नसतील तर तिची स्वकष्टार्जित मिळकत ही पती किंवा पतीच्या फॅमिलीकडे जाते. ही स्त्री जर पारशी असेल तर तिची मिळकत तिच्या आई वडिलांना जाते, पतीच्या आई वडिलांना जात नाही. हा एक खूप मोठा फरक आहे. आणि त्यामुळे आपण हा तक्ता मी मराठीत करू शकले नाही, कारण तो मावेना.
एक निपुत्रिक हिंदू विवाहित स्त्री आहे आणि ती सेपरेटेड असली, म्हणजे नवऱ्यापासून विभक्त राहत असली, सेपरेटेड, डिव्होर्स्ड नाही, सेपरेटेड असली, विभक्त राहत असली, 30-40 वर्ष विभक्त राहत असली, तरी हा नियम लागू होतो. तो कसा की समजा तिचा पती आहे आणि तिचे आणि पतीचे आई वडील भाऊ बहीण आहेत, तर तिची प्रॉपर्टी कशी जाते बघा. जी सेल्फ अर्न्ड प्रॉपर्टी आहे ती पतीला जाते, आणि पती नसेल तर पतीच्या वारसांना जाते. आई आणि वडिलांकडून मिळालेली मिळकत ही आईला तरी जाते किंवा भाऊ बहिणीला तरी जाते, तिचे स्वतःचे. आणि नवरा आणि सासऱ्यांकडून जर का तिला वारशाने मिळाली असेल तर ती पतीच्या वारसांना जाते. मुद्दा हा आहे की किती जरी ती वेगळी राहत असली दुर्दैवानं, तरी तिच्या पश्चात तिची जवळजवळ सगळी सेल्फ अर्न्ड मिळकत ही तिच्या आई वडिलांकडे जात नाही, ही पतीच्या आई वडिलांकडे जाते. इथे सुद्धा हिंदू आणि इतर कायदे ह्याच्यामध्ये कमालीचा फरक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जी स्त्री हिंदू आहे, विवाहित आहे किंवा विवाहित झालेली आहे आणि जिला मुलं नाहीत किंवा नातवंड नाहीत, तिने मात्र विल अवश्य केलं पाहिजे. कारण ह्या सगळ्यामध्ये किती तऱ्हेचे डिस्प्यूट आणि वाद तयार होतील याचा तुम्ही विचार करा. नेक्स्ट स्लाइड. आता विल करण्याचं कारण ह्या स्लाइडमध्ये, जेव्हा हे इंटेस्टेट सक्सेशन असतं, म्हणजे विल नाही या पद्धतीचा वारसा हक्क, तर ते फक्त कायद्यामध्ये निर्देशित वारसांना मिळतं. ते कोण ते आपण पाहिलं. आता एखाद्या व्यक्तीला पती आणि मुलं आहेत, परंतु त्या व्यक्तीला आपल्या भावाला काहीतरी द्यायचं असेल, कुठल्या तरी संस्थेला काहीतरी द्यायचं असेल, घरात अनेक वर्ष काम करणाऱ्या एखाद्या नोकराला किंवा असिस्टंटला काहीतरी द्यायचं असेल, तर त्याला विल करावंच लागेल, कारण ते वारसांच्या बाहेर द्यायचं आहे. दुसरं, प्रत्येक मिळकतीत अविभक्त हिस्सा त्यांना मिळतो. आणि हे खरं मुख्य कारण आहे विल करायचं, की मला घर माझ्या मुलाला द्यायचंय आणि माझे सगळे इन्व्हेस्टमेंट मला मुलीला द्यायचे. माझं घर माझ्या पहिल्या मुलाला द्यायचंय आणि माझा फ्लॅट मला दुसऱ्या मुलाला द्यायचंय, तर मग मला विल केलंच पाहिजे. आणि माझ्या मते विल करण्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तिसरं असं की ज्या क्षणी मृत्यू होतो त्या क्षणी ते वारस त्यांच्या त्यांच्या हिश्श्याचे मालक होतात. क्षण, राईट. त्यांची नावं लावून घेणं हा पुढचा भाग आहे. तर हा सर्व वारसांना एकाच वेळी हा हक्क मिळतो. माझे तिथे टायपिंगची मिस्टेक झाली आहे, चूक झाली आहे टायपिंगची. तर हे बदलायचं असेल म्हणजे कसं, तर माझ्या पश्चात मी माझी मिळकत माझ्या पत्नीला देत आहे, परंतु ती माझ्या अगोदर गेली तर ती मी माझ्या मुलांना या प्रकारे देत आहे. तिघांना एकदम मिळाली असती, पण आपण त्याची डिव्हाइड करतो ओव्हर टाइम, राईट. अशा पद्धतीनं माझी मिळकत मी माझ्या मुलांना देत आहे, पण माझ्या पत्नीला त्या घरामध्ये ती हयात असेपर्यंत राहण्याचा हक्क असेल. बरोबर. तर आपण टाइम वाईज आपण ते बदल करत आहोत आणि हे करायचं असेल तरी आपल्याला विल केलं पाहिजे. तर माझ्या मते विल हे वाद टाळण्यासाठी करायचे असतं असं नाही, तर ह्यातलं काहीतरी करायचं असेल तरच आपल्याला विल केलं पाहिजे. नाहीतर आपण कुठे असतो हयात बघायला की आपली मुलं काय करतात. त्यामुळे आहे ते सोडून द्यायचं, असा पण एक विचार आपण करू शकतो. तर आपण आता पुढची स्लाइड. मृत्यूपत्र का करायचे ते आपण पाहिलं. आणि कोणत्या मिळकतींचं करायचं, तर सर्व मिळकतींचं करता येतं, हिश्श्याचं सुद्धा करता येतं. म्हणजे माझ्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत जो हिस्सा असेल तो हिस्सा मी माझ्या मुलीला देत आहे असं मला करता येतं. आपल्याला वारशाने मिळालेली जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा आपण मृत्यूपत्र करून देऊ शकतो. फक्त मुसलमान मात्र आपल्या 1/3 मिळकतीचंच विल करू शकतात. बाकी सगळं इंटेस्टेट म्हणजे विना मृत्यूपत्र पद्धतीने त्यांची इस्टेट जाते. आता हे मृत्यूपत्र याच्याप्रमाणे जर का इस्टेट जायची असेल तर ते विधिग्राह्य म्हणजे व्हॅलिड पाहिजे. तर ते व्हॅलिड कसं, तर ती व्यक्ती सक्षम पाहिजे. म्हणजे निकोपमनचं वर्णन असं केलंय 9
की मी विल करतोय आणि त्याचे परिणाम काय हे समजण्याची क्षमता पाहिजे आणि 18 वर्षे पूर्ण पाहिजे. आणि ते असे मिळवलेले मृत्यूपत्र असू नये. ते कसं? तर कपट किंवा जबरदस्ती करून. हे सोपं आहे की बंदूक धरली न कर असं म्हटलं तर हे इनव्हॅलिड आहे. पण कृती स्वातंत्र्य नाहीसे झालेले असताना नॉट द फ्री एजन्सी ऑफ माइंड असं वर्णन त्या कायद्यात आहे. म्हणजे काय? तर मी एक उदाहरण घेते की एक आई वडील मोठ्या मुलाकडे राहत असतात. ते कधीतरी धाकट्या मुलाकडे दुसऱ्या गावाला जातात. त्याच्यानंतर तिथे वडिलांना काहीतरी आजार होतो, त्यांचं ऑपरेशन होणार आहे, म्हणून वडील म्हणतात चला आपल्याला आता विल केलं पाहिजे. ते धाकट्या मुलाला सांगतात 4 दिवसांनी ऑपरेशन आहे, चला मला विल करायचंय. तो मुलगा मग स्वाभाविकच स्वतःचे डॉक्टर, स्वतःचे वकील, स्वतःचे मित्राची मुलं साक्षीदार म्हणून बोलावतो आणि वडील सांगतील त्याप्रमाणे तो मृत्यूपत्र करून घेतो. वडिलांनी साधारणपणे समान वाटप केलेलं असतं आणि वडील चांगले होतात, अनेक वर्षांनी जातात, स्वर्गवासी होतात, तेव्हा ते विल निघतं. धाकट्या मुलाला आवडत नाही की त्यातला एक बंगला जो आहे तो त्या मोठ्या मुलाला दिलाय, म्हणून तो ठरवतो आपण विल चॅलेंज करायचं. आता विल चॅलेंज केल्यावर काय दिसतं की वडील तर आजारी पडलेले आहेत, त्यांच्यावर ते दबाव आहे की ऑपरेशन आहे, त्यांची औषधं चालू आहेत, तो वकील पण त्या मुलाचा, तो डॉक्टर पण त्या मुलाचा, ते साक्षीदार आहे त्याचे, ते लिहूनही काढलं त्या मुलानी. आणि हे सगळं म्हणजे काहीतरी दडपण असणार त्यांच्या मनावर. आता एखादा जज म्हणेल जे केलं ते स्वाभाविक होतं, दुसरा जज म्हणेल नाही नाही त्यांचं कृती स्वातंत्र्य थोडस प्रॉब्लेम असेल, सस्पिशियस आहे काहीतरी. आणि तसं जर असेल तर ते मृत्यूपत्र अवैध ठरवलं जातं. आणि म्हणून आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की चॅलेंज करता जागा राहतात कामा नये. त्याच्यातला पहिला मुद्दा जो मी नंतर बोलते की सहसा समान पद्धतीने प्रॉपर्टीचं वाटप केलं तर कोणाला चॅलेंज करायची इच्छा होणार नाही, ह्याचं आपण भान ठेवलं पाहिजे. मी हे शब्दांचे अर्थ पुढे आहेत ते पुढे जाते. हे आपण प्रेझेंटेशन फॉरवर्ड केलं लोकांना तर त्यांना कळेल. मृत्यूपत्रामध्ये काय काय मजकूर पाहिजे. पहिले म्हणजे मृत्यूपत्र करता हा कायद्याचा शब्द, पण ज्यांनी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा तपशील आणि स्वतःचं नाव, हे म्हणजे माझं नाव अनुराधा आहे पण लोक मला रागिणी म्हणतात, तर माझ्या आयडी डॉक्युमेंट्स मध्ये जे नाव आहे ते मी त्याच्यात घालावं आणि रागिणी हे नाव ब्रॅकेटमध्ये घालावं. बरोबर? तर हे एक आपण भान ठेवायचं, वय वगैरे व्यवस्थित घालायचं. थोडक्यात पार्श्वभूमी लिहायची की आपलं लग्न आणि आपली मुलं आणि नातेवाईक ह्याचं वर्णन त्यात यावं. आपल्याला जी आपली मिळकती आहेत त्या पण साधारणपणे आपल्याला कशा मिळाल्या आहेत, म्हणजे काही वारसाने मिळाल्या आहेत, काही माझ्या उत्पन्नातून खरेदी केल्या आहेत, इतकं मोघम वर्णन त्यात यावं. घटस्फोट झालेला असेल तर त्याचं वर्णन अवश्य यावं. दत्तक मूल घेतलेलं असेल तर त्याचं वर्णन अवश्य यावं. अगोदर पती किंवा पत्नी गेलेले आहेत असं असेल त्याचं वर्णन अवश्य यावं. तर ह्याला मी बॅकग्राऊंड म्हणेन. आणि ही 10 ते 12 ओळी की जे विल समजण्यासाठी उपयोगी पडणार आहे तेवढं वर्णन त्याच्यामध्ये अवश्य द्यावं. मिळकतींचं वर्णन द्यायला पाहिजे का, तर खरं म्हणजे द्यायची गरज नाही. म्हणजे हे मी असं विल केलं की माझ्या पश्चात मी माझी सगळी इस्टेट माझ्या पत्नीला देत आहे, मी पुरुष असल्याने असं विल केलं, इट इज ऍब्सोल्युटली व्हॅलिड. पण माझी पत्नी माझ्या पश्चात सरकारी दप्तरात गेली की ते म्हणतील पण इथे जमिनीचा उल्लेख कुठे आहे. तर मी असं म्हणेन, हे माझं रीडिंग आहे आणि अनेक वकिलां याच्याशी सहमत नाहीत, हे ओपिनियनचा भाग आहे, की आपल्या जमिनी, फ्लॅट वगैरे जे सरकारी कचेरीमध्ये आपल्याला जाऊन बदलायचंय त्याचं व्यवस्थित वर्णन विल मध्ये यावं. बाकीचं वर्णन हे आपल्याला जसं द्यायचंय त्याप्रमाणे यावं. म्हणजे माझे सगळे पत्नीला देत आहे, त्याच्यात फक्त माझ्या अमुक अमुक ठिकाणी गुंतवणुका आहेत आणि त्या मी पत्नीला देत आहे असं लिहिलं तरी चालतं. कुठेही आपल्याला आपली किती गुंतवणूक कुठे आहे, फोलिओ नंबर आहे का, ह्याची बिल मध्ये द्यायची अजिबात गरज नाही. आपण यादी केलेली आहे, लक्षात आहे ना, ती यादी आपल्या लोकांना मिळणार आहे आपल्या पश्चात, ते बिल मध्ये देण्याची आवश्यकता नाही. दागिने माझे गरज नाही.
पण माझा एक विशिष्ट दागिना मला मुलीला द्यायचा आहे असं असेल तर मग त्याचं वर्णन आपल्याला तिथे करायला पाहिजे. तर मिळकती आणि त्या मिळकतींचं दान, आता हे तुम्ही कॉलम मध्ये करा की ही मिळकत आणि ही याला द्यायची आहे, किंवा मिळकतीचं वर्णन माझा अमुक अमुक ठिकाणी फ्लॅट आहे आणि त्याच्या खाली लिहा हा फ्लॅट मी माझा मुलगा अनिरुद्ध याला देते आहे. आणि नावं सगळीकडे पूर्ण नावं आयडी डॉक्युमेंट्स प्रमाणे घालायची, हे लक्षात ठेवायचं. निर्देश म्हणजे मी माझे इन्व्हेस्टमेंट सगळे माझ्या मुलीला देत आहे आणि तिने त्यातून 10,000 रुपये दरमहा माझ्या बहिणीला द्यावेत, अशा तऱ्हेचे डायरेक्शन्स पण देता येतात. व्यवस्थापक म्हणजे एक्झिक्युटर. एक्झिक्युटर तो की जो विल प्रमाणे व्यवस्था बघणार आहे आपल्या पश्चात. कोणाची मोठी स्टेट आहे की ती सगळी मॅनेज करायला चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे, तर मग कोणाला तरी नेमावं. माझं असं मत आहे की आपण ज्यांना इस्टेट दिलेली आहे, प्रॉपर्टी दिलेली आहे, त्यांच्यापैकी जो कोणी हे सगळे कारभार बघायला तत्पर असेल आणि इच्छुक असेल, ते 2 मुलांपैकी मोठा मुलगा हे करेल असं मला वाटत असेल, तर त्याला एक्झिक्युटर नेमावं. घरातल्याच लोकांना नेमावं असं माझं मत आहे. पण तू वकील किंवा बाहेरच्या लोकांना नेमावं असं मला वाटत नाही. कारण कशाला, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या इस्टेटीची व्यवस्थापन मी कशाला करायला घेऊ, ते लोक इच्छा दाखवणार नाही. म्हणून मग व्यवस्थापक एक्झिक्युटर, माझं मत असं आहे की घरच्याच कुणाला तरी जो हे सगळं कार्यभार सांभाळू शकेल त्याला नेमावं. त्याच्यानंतर मृत्यूपत्र करणाऱ्याची सही, आणि ती साधारणपणे व्यवस्थित लक्षपूर्वक करावी आणि ती प्रत्येक पानावर पण करावी. आणि 2 साक्षीदारांच्या सह्या असल्या पाहिजेत. आणि ते कसं, तर समजा मी दातार सर आणि मला वाटतं लताताई इथे आहेत, तर दातार सर आणि लताताईंना म्हटलं की तुम्ही माझे विटनेस व्हा. दातार सर आले, त्यांनी त्यांच्या समोर सही केली, त्यांनी सही केली, ते झाले विटनेस. पण लताताईंना उशीर होणार होता, तर त्या उशिरा आल्या. मग मी त्यांना सांगितलं ही माझी सही आहे, आणि त्यांनी सही केली की झालं. त्या दोघांनी माझ्या समोर सही केली. पण समजा मी असं केलं, दातार सरांची माझ्या समोर झाली, आणि मग लताताईंना मी म्हटलं की अहो माझं विल मी तुम्हाला पाठवून देते आणि तुम्ही सही करून परत पाठवा. उद्या कोर्टामध्ये हे असं सिद्ध झालं तर हे मृत्यूपत्र 0. कारण साक्षीदारांनी माझ्या समोर सही करणं हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की त्या साक्षीदारांना चहाला बोलवा, आधी मृत्यूपत्र करून घ्या आणि मग चहा घ्या, म्हणजे सगळी कामं होतील. नेक्स्ट स्लाइड. मृत्यूपत्राची काही विशिष्ट भाषा हवी का? नाही, अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये माझ्या मिळकती खालील प्रमाणे आहेत, आणि मग वरील मिळकतींपैकी माझा जो 1 नंबर मध्ये फ्लॅट दिलेला आहे तो मी माझा मुलगा अनिरुद्ध एक्स एक्स पूर्ण नाव ह्याला मी देत आहे. राईट. इतक्या सोप्या भाषेमध्ये विल केलं तरी चालेल. परंतु आपण जेव्हा साध्या भाषेत विल करतो ते आपण आपल्या दृष्टीने करतो. जो वाचणारा आहे त्याला त्यातून 2 अर्थ अभिप्रेत होऊ नये, अँबिग्युइटी. एवढ्या करता मला सर्वात महत्वाचं आणि आवश्यक वाक्य हे आहे की आय गिव्ह आफ्टर माय डेथ. मी माझ्या मृत्यू पश्चात देत आहे. ची अंमलबजावणी माझ्या मृत्यूनंतर व्हावयाची आहे, असं वाक्य त्याच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. हे आता सह्या कुणाकुणाच्या, नेक्स्ट स्लाइडचं. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती, साक्षीदार, त्या साक्षीदारांनी मृत्यूपत्र करणाऱ्या समोर सह्या केल्या पाहिजे. आणि डॉक्टरांचं प्रमाणपत्र, विशेष करून वयस्क असणाऱ्या लोकांनी किंवा ज्यांना आता काही उपचार घ्यायचे आहेत किंवा बरं नाहीये अशा लोकांनी डॉक्टरांचं प्रमाणपत्र जरूर घ्यावं. ते आदल्या दिवशी घेऊन लेटर हेडवर घेऊन विलला जोडलं तरी चालतं, किंवा विलवर सगळ्या सह्यांच्या वगैरे जागा संपल्या की त्याच्या खाली डॉक्टरांनी आदल्या दिवशी लिहिलं असलं तरी चालतं. सर्व डॉक्टरांना काय सर्टिफिकेट द्यायचं माहिती आहे, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि शिक्का मात्र त्याच्यावर यायला पाहिजे. तर मृत्यूपत्र केल्यानंतर आपण नेहमी लक्षात ठेवायचं की त्याचा अंमल मृत्यूनंतर होणार आहे, आणि त्यामुळे आपल्या हयातीमध्ये ते रद्द करता येतं किंवा त्याच्यात बदल करून नवं मृत्यूपत्र करता येतं. आपण कधीही असं आपल्याला वाटून घेऊ नये की मी मृत्यूपत्र केलंय म्हणून आता मी माझा फ्लॅट का विकू.
असं आहे की फ्लॅट विकला तर त्याची जी रक्कम येते त्याचं मी पुन्हा मृत्यूपत्र करू शकते. त्यामुळे असं बोजा किंवा बंधन मानायचं कारण नाही की मी मृत्यूपत्र केलंय म्हणजे मला ह्या मिळकतीचं आता काही करता येणार नाही, असं अजिबात असता कामा नये. नेक्स्ट स्लाइड. मृत्यूपत्र हस्तलिखित असू शकतं, अक्षर चांगलं पाहिजे, किंवा टाईप केलेलं असू शकतं. टाईप केलेलं असलं तर मात्र जरूर प्रत्येक पानावर सही करायची आणि जिथे जिथे दुरुस्त्या कराल त्या दुरुस्त्यांवर पण सही करायची. स्टॅम्प पेपर हा मृत्यूपत्राला लागत नाही आणि वापरू नये. एक्झेम्प्ट फ्रॉम स्टॅम्प ड्युटी अशा स्वरूपाचं आहे. नोटरी समक्ष सह्या हवा असल्या त्या कराव्यात, पण त्याची गरज नाही. आणि नोंदणी म्हणजे आपण जसं खरेदी खत नोंदवतो त्या ठिकाणी नोंदणी हे ऐच्छिक आहे. ते केल्याने लाभ असा आहे की सरकारी कचेऱ्यांमध्ये नोंदणी केलेलं पत्र असेल तर थोडेसे कागदपत्रांची पूर्तता कमी होते, एवढा त्याचा लाभ निश्चित आहे. आणि तो मी आमच्याकडच्या खूप सिनियर लोक जेव्हा गेली तेव्हा तो लाभ माझ्या पण लक्षात आला की कॉर्पोरेशन वगैरे मध्ये जरासं सुलभ होतं जर का ते नोंदलेलं मृत्यूपत्र असेल. मृत्यूपत्र कधीही नोंदवता येतं, 4 महिने वगैरे त्याला काही अट नाही. आणि मला असं वाटतं की एकदा आपलं मृत्यूपत्र फायनल झालं असं आपल्याला वाटलं की ते जरूर नोंदणी त्याची करून घ्या. काही सूचना माझ्या आहेत. समन्याय वा इक्विटेबल. इक्विटेबल शब्द मी घातलाय कारण समन्याय हा शब्द पण मला पण नवीन आहे. शक्यतो समान वाटप असावं म्हणजे कुणाला डिस्प्यूट किंवा वाद उत्पन्न करायची इच्छा होणार नाही. समान तर होऊ शकत नाही, आपली इस्टेट कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. असमान वितरण करणार असलो तर त्याची कारणं द्यायला पाहिजे की माझा मोठा मुलगा त्याची मिळकती आहे, त्यांनी आपलं घर बांधलेलं आहे, त्याचं उत्तम चाललेलं आहे, त्याची प्रगती होतीये, पण धाकट्या मुलाला घर नाही म्हणून मला घर माझं त्याला द्यायचं हे त्याचं कारण. तर कारण मात्र असमान असेल तर कारण मात्र जरूर द्यावं. पती किंवा पत्नी यांचे हक्क सुरक्षित जरूर ठेवावे. ते आपल्या बरोबर वयस्क होणार आहे, त्यांना उत्पन्नाचं साधन असणार नाही आणि त्यामुळे घरा छप्पर आणि उत्पन्न ह्या 2 गोष्टी मात्र त्यांना जरूर द्याव्यात. असं करता येऊ शकतं की मी घर मुलांना देत आहे पण माझी पत्नी जोवर हयात आहे ती त्याच्यात राहील, किंवा मी सगळे गुंतवणुका पत्नीला देत आहे आणि तिच्या पश्चात ते मुलांना देत आहे. कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतं ते करू शकतो. आणि कुठलीही मिळकत जखडून ठेवू नये. डू नॉट टाय अप प्रॉपर्टी की हे माझ्या मुलाला, मग त्याच्या मुलाला, मग त्याच्या मुलाला, मग हा दागिना माझ्या सुनेला, मग तिच्या सुनेला, मग तिच्या सुनेला, अशा पद्धतीनं जखडून ठेवू नये. एकदा एकाला द्यावी आणि त्यांनी काय करेल ते त्यांच्यावर सोडून द्यावं. असे जरूर करावे. नेक्स्ट स्लाइड. की मृत्यूपत्र करताना ते शक्यतो हस्तलिखित करावे, पण नोंदणी करणार असला तर त्याला मार्जिन वगैरे, साईड मार्जिन आणि वरची मार्जिन व्यवस्थित ठेवायला पाहिजे. दुरुस्ती जिथे जिथे कराल तिथे पूर्ण सही केली पाहिजे. कागद टिकाऊ पाहिजे. हे मृत्यूपत्र कधी कधी 30-40 वर्षानंतर सुद्धा कुठेतरी दाखवायची वेळ येते. गुंतागुंतीच्या प्रोव्हिजन्स अटी त्याच्यात असू नये, सरळ सरळ देऊन टाकावं. अवशिष्ट तरतूद ही जरूर करावी. रेसिड्युअरी क्लॉज म्हणजे काय, तर त्याच्यात अशी जरूर तरतूद करावी की जर का अशी कुठली मिळकत असेल की जी ह्या विल मध्ये बसत नाही तर ती मी ह्या विलने माझ्या मोठ्या मुलाला देत आहे. म्हणजे काय होतं, सगळी मिळकत म्हणजे आज जी नाही उद्या येणार आहे ती सुद्धा त्या मृत्यूप्रमाणे दिली जाते. आणि सकारात्मक भाषा वापरावी. कितीही आपल्याला आपल्या एका मुलाविषयी राग असेल, आपल्या मुलीविषयी राग असेल, तरी तो ह्याच्यात व्यक्त करून पुढच्या लोकांना का तो दाखवायचा. वाचणारी लोक अनेक असतात, सरकारी ऑफिसर असतात, तर आपण चांगलीच भाषा वापरावी असं मला वाटतं. तर मृत्यूपत्र कुठे ठेवलं हे आपल्या वारसांना माहीत नसेल तर त्याचा काय उपयोग. कुठेही ठेवावं. सील बंद करून आपल्या पत्नीकडे किंवा पतीकडे द्यावं. घरातल्या गोदरेजच्या कपाटात ठेवावं. लॉकरमध्ये ठेवा, पण घरी सांगावं की लॉकरमध्ये ठेवलाय. आणि लॉकरला नॉमिनेशन किंवा जॉईंट नाव निश्चित असावं, नाही तर ते काढणार कसं, कोर्टात गेल्याशिवाय ते निघणार नाही. तर ते केलेलं आहे हे सांगणं आणि कुठे ठेवलंय हे कोणाला तरी माहीत असणं हे आवश्यक आहे. मृत्यूपत्र सगळ्यांना सांगावं का काय केलंय, अजिबात नाही. हा सगळा पर्सनल रिलेशनचा भाग आहे.
विचारून मृत्यूपत्र करायचं हे पण तसाच भाग आहे. तर हे मी चर्चा करणार होते. थोडासाच वेळ मला वाटतं चर्चेला आहे. हवं असलं तर 1 मिनिट अजून मी करू शकते. हे माझं वेबसाईट आहे ज्याच्यावर मी हे मृत्यूपत्राविषयी लेखन सुरू केलंय, मराठीतही सुरू केलंय. तर तुम्ही जरूर ते वाचा. थँक्यू व्हेरी मच. Sudhir Subedar, at least in India presently, will is not necessarily best option. Unless specific need, will is not required in the Indian family system. मी म्हटलं तसा हा वैयक्तिक प्रश्न आहे की will करावं का न करावं. This attachment about sons and daughters leads to corrupt attitude. Instead of government charges substantial fee for transfer of property. Government is primary beneficiary. Difficult to digest but worth consideration. मला असं वाटतंय की आपली मिळकत असेल तर कर देण्याबद्दल कशासाठी तक्रार असावी. आपण ज्या रस्त्यावर चालतो ते रस्ते त्या करातून तयार होतात. पण पुन्हा वैयक्तिक ओपिनियन आहे. Also, will making law is in a nascent stage in India, so is insurance due to strong family traditions. खरं आहे तुमचं म्हणणं. मी म्हटलं तसं आपल्याला हा निर्णय अनेक वेळा कुटुंबाच्या सल्ल्याने किंवा कुटुंबाच्या हिताचा असा घ्यावा लागतो. प्रदीप किशोर म्हणतात डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड, पॅन विल बी मोर ॲक्युरेट आयडी. अगदी बरोबर आहे. सुधीर सुभेदार, मला वाटतं सुभे एवढंच दिसतंय मला. आधार, पॅन, connect to sell, etc. has made big difference to transfer of estate nomination. In 90% of well-endowed family here, unless son daughter want to dispute, there will be no need for will. अगदी बरोबर आहे की आपली मुलं नंतर सामंजस्याने करतील असा आपल्याला विश्वास असेल तर विल केला तरी सुद्धा ते सामंजस्याने सगळं काही एकमेकांमध्ये वाटून घेतील किंवा विल केलं नाही तरी सुद्धा करतील. As per his wishes, or will the property be treated as ancestral property for B's sons? आता ए हे त्यांची स्वतः मिळवलेली मिळकत आहे. त्यांची 2 मुलं बी आणि सी ही पहिली पिढी आहे आणि त्यामुळे बीला जो हिस्सा मिळेल त्या प्रॉपर्टीमध्ये तो त्यांचा सेपरेट आणि ते त्याचं काही करू शकतात. बी गेल्यानंतर त्यांच्या मुलाला मिळाला तरी ती तिसरी पिढी आहे. तो मुलगा पण काय हवं ते करू शकतो आणि त्याच्या पुढे ती अँसेस्ट्रल होते. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं धनंजय परांजपे साहेब की बीला त्याला जो हिस्सा मिळाला त्याचं तो विलने कोणालाही देऊ शकतो. ती अँसेस्ट्रल नाही कारण ती एची म्हणजे त्यांच्या वडिलांची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी होती म्हणून. मिलिंद दाठले यांचा प्रश्न आहे कॅन वी सेल अवर सक्सेशन राईट्स अंडर ए विल. म्हणजे समजा असं धरून चालू की कोणीतरी विलनी मला एक बंगला दिलाय आणि मला ते माहिती आहे की विलनी मला दिलाय पण ती व्यक्ती हयात आहे तर त्यांच्या हयातीत मला विलनी जे मिळालंय तेच अजून पक्क नाही कारण त्याचा बदल होऊ शकतो. सो द होप that I will get something under the will ते देता येत नाही. परंतु विल ती व्यक्ती गेल्यानंतर विलने मला जे जे मिळालेलं आहे त्याचं मी विल हवं तसं करू शकते. सो द होप ऑफ सक्सीडिंग टू अ प्रॉपर्टी अंडर द विल दॅट इट इज नॉट इफेक्टिव्ह. विकायला काय विकत घेणार असेल तर आपण काही विकू शकतो पण त्याचा उपयोग काही होणार नाही. वासंतीताई विचारतात की लिव्हिंग विल असा काही प्रकार असतो असे नुसतेच वाचले ज्याद्वारे आपल्या शेवटच्या दिवसातल्या उपचारांवर किती खर्च केला जावा हे नमूद करता येते. अशी खरोखर व्यवस्था आहे का? टर्मिनल इल पेशंट घरच्यांना प्रेमापोटी अनावश्यक खर्च करण्यापासून विल करून थांबवू शकतो का? लिव्हिंग विल असा जो प्रकार आहे त्याला आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने एक योजना आखून दिली आहे आणि त्याला त्यांनी मेडिकल डायरेक्टिव्ह असं नाव दिलंय आणि त्या योजनेप्रमाणे एखादी व्यक्ती ते करू शकते परंतु ते करण्यापूर्वी डॉक्टरांची एक कमिटी असेल आणि ती कमिटी त्यांना तपासून घेईल. हा एक भाग आहे. म्हणजे मॅजिस्ट्रेटकडे द्या, इकडे द्या, तिकडे द्या असं पुष्कळ फॉर्मॅलिटीज त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि जेव्हा ऍक्च्युअली तो निर्णय वारसांना घ्यायला लागेल, वारस नाही म्हणजे नातेवाईकांना घ्यायला लागेल की उपचार थांबवायचे का नाही,
त्यावेळेला सुद्धा डॉक्टरांचे एक बोर्ड असेल आणि बरेचसे औपचारिक गोष्टी त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. हा खरोखरीच अवघड प्रश्न आहे की वारसांनी उपचार थांबवावेत का नाही. आणि त्याच्यात कॉम्प्लेक्स इश्यूज असे आहेत की समजा वारसांनी ठरवलं की उपचार थांबवायचे, तरी डॉक्टर ते थांबवतील का नाही हा पुन्हा वेगळा प्रश्न आहे. एवढं खरं की अशा प्रकारचं लिहून ठेवलं तर ज्या वारसाला किंवा नातेवाईकाला किंवा एका मुलाला किंवा एका मुलीला त्यांनी ती पॉवर दिलेली आहे, तर त्या व्यक्तीला थोडा कॉन्फिडन्स मात्र येऊ शकतो. पण लिव्हिंग विल हे आपल्याकडे अजून आलेलं नाही. अजून कुठले प्रश्न असले तर मायक्रोफोन ऑन करून विचारले तरी चालेल. मॅडम, मी मिलिंद आठले. हो, नमस्कार. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण माझं हे वेगळं होतं. समजा माझ्या नावाने काही विल केलं असेल, म्हणजे बरेच डिव्हिजन्स आहे, ते आहे, तर ते होण्याच्या अगोदर मी माझं विकू शकतो का हक्क? म्हणजे विलने मिळालेलं आहे पण तुमच्या नावावर झालेलं नाही असं म्हणायचंय आठले साहेब. थोडस मला जो प्रश्न कळला त्याच्याप्रमाणे मी बोलते. ऐकू येत आहे ना? हो हो, ऐकू येत आहे. येस. हा, कारण मी 2 इक्विपमेंट वरून काम माझं चालू आहे म्हणून विचारलं की मी म्हटलं तसं एखादी व्यक्ती गेली की त्या क्षणाला त्याचे जे वारस असतील, म्हणजे विल व्हॅलिड वैध विल असेल मृत्यूपत्र, तर त्यांनी दिलेले वारस किंवा नसेल तर कायद्यामध्ये दिलेले वारस जे आहेत ते त्या क्षणाला त्याचे मालक होतात. आपण जेव्हा 7/12ला किंवा सिटी सर्व्हेला अर्ज करतो की माझी नावं लावा, तो आपण असा नाही अर्ज करत की माझी नावं लावा म्हणजे मी मालक होईल. आपण असं म्हणतो की मी वारस आहे आणि माझा हिस्सा आहे म्हणून माझं नाव लावा. ही फॉर्मॅलिटी असते आणि त्यामुळे विल प्रमाणे मिळालेला हिस्सा, परंतु नावं अजून लागली नाहीत. मला वाटतं असंच तुम्हाला विचारायचंय. तर ते विलनी देता येतात का? तर उत्तर हो, असं देता येतं. आपण वाटलं तर विल मध्ये नमूद करू शकतो की त्याचं नाव अजून माझं लागलेलं नाही आणि त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे, असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. बर, नाही, माझं थोडं आणखीन वेगळं होतं. समजा विल नसेल केलं आणि सक्सेशन सर्टिफिकेट मिळालं आहे, पण बाकी काहीही आपल्याला बऱ्याच लायबिलिटीज किंवा हे माहीत नसतात माणसाच्या. हो हो हो. तर त्यावेळेला मी ऍज अ राईट पूर्ण विकू शकतो का? मग जे तुम्हाला माझ्या हक्काखाली मिळणार आहे ते तुम्हाला मिळेल असं? सक्सेशन सर्टिफिकेट हे डेट्स अँड लायबिलिटीज बद्दल मिळतं, म्हणजे जमीन वगैरे याच्याविषयी मिळत नाही. काही कोर्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीतल्या शेअर्स देतात, हाऊसिंग सोसायटीतल्या, परंतु इट इज मेंट ओनली फॉर डेट्स अँड लायबिलिटीज. आणि ज्याच्या नावाने सक्सेशन सर्टिफिकेट मिळालंय तो ते फक्त गोळा करू शकतो. त्यांनी ते सगळं वाटप करून द्यायचं असतं वारसांमध्ये. नॉमिनेशन सारखाच प्रश्न त्याची पोझिशन असते, नॉमिनी सारखी. तर मला असं वाटते की विलनी मला जर का काही मिळालं, विल मध्ये दिलंय आणि ते मला मिळालं, तर ते माझं आहे. ते माझ्या हातात नसलं तरी ते माझं आहे आणि त्याचं मी विल करू शकते. आणि विल करायला काय जातंय? विल मध्ये लिहायचं. असं अचानक गेला, विल नाही केलं त्यावेळेला, तर मग ते ऍज पर सक्सेशन ऍक्ट डिवाइड होतं जाईल ते. बरोबर आहे, सक्सेशन ऍक्ट प्रमाणे जाईल. सक्सेशन ऍक्ट एकदा सक्सेसरचं माझं प्रिफरन्स आहे, पण देर आर टू मेनी assets which cannot be separated. तर मी माझा ऍज अ होल पूर्ण राईट विकू शकतो का? विकत घेणारा असेल तर सगळं देता येतं. सगळं म्हणजे जो काय आपला हिस्सा असतो तो देता येतो. विकत घेणारा बघून त्याची जबाबदारी असते बघायला की हे टायटल होईल का, याच्यात लिटिगेशन होईल का वगैरे. पण माझ्या मते देता येऊ शकतं. खूप कॉम्प्लेक्स असेल तर वकिलांच्या सल्ल्याने करावं. ही सगळी जबाबदारी की आपल्याला किती मिळतं ते आपल्या उपयोगाचं हे बघण्याची जबाबदारी आपल्या कायद्याप्रमाणे पर्चेसरवर आहे.
आपलं काम असं आहे की जी परिस्थिती आहे ती सांगणं, एवढी जबाबदारी फक्त विकणाऱ्याची. ओके, ठीक, धन्यवाद, उत्तर मिळालं. येस, थँक्यू. आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत? चॅट बॉक्स मध्ये टाईप केला तरी चालेल. ओके, तर मी थोडस कन्क्लुजन मध्ये असं बोलते, म्हणजे प्रश्न असला तरी पुन्हा विचारा जरूर, की हा निर्णय विल करायचा का नाही, हा एकट्याने घ्यायचा का कुटुंबात विचारून घ्यायचा. मुलांना विचारून पण घेता येतो की बाबा रे ह्याच्यातलं तुला काय पाहिजे आणि त्याला काय पाहिजे, असं पण विचारून घेता येतो. हे विचारून घ्यायचं का, मृत्यूपत्र करायचं का, हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तो खूपसा कुटुंबातले एकमेकांशी संबंध कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. मला याची कल्पना आहे की अनेक स्त्रियांना जरी हक्क असला तरी ती पॉवर आहे असं त्यांना वाटत नाही, की आपण पतीच्या इच्छेविरुद्ध, वडील सांगतील त्याप्रमाणे, भाऊ सांगेल त्याप्रमाणेच केलं पाहिजे. दॅट इज दी सोशल, आय वुड से, नॉर्म. हक्क आहे, परंतु तो हक्क वापरायचा कसा हा त्या व्यक्ती, ते खूपच व्यक्ती सांगते. तर असं वाटतंय की सगळ्यांनी यादी स्टेट आहे आणि त्या यादीप्रमाणे आपली प्रॉपर्टी सगळी व्यवस्थित लावून घ्यावी अशा पद्धतीनं त्या यादीमध्ये, की आपल्या पश्चात जे वारस आहेत त्यांना ती यादी तरी त्यांच्या हाती पडेल. अजून काही प्रश्न असले तर घेऊया, नाही तर मग थांबवूया. हॅलो, बोला बोला. मॅडम बोला ना, अभिजित साहेब बोला. माझा प्रश्न असा आहे की आई आणि वडील या दोघांची जी काही स्थावर आणि जंगम मालमत्ता ही एकाच नावाने असेल, नावाने, तर दोघांना डील करता येतं. हो, हे थोडा कॉम्प्लेक्स इश्यू असा आहे. म्हणजे दोघांना मिळून विल करता येतं का जॉईंट विल, तर करता येतं. हा एक भाग आहे. दुसरा भाग कॉम्प्लेक्स असा आहे की एकाच्याच नावाने आहे, म्हणजे आईच्या नावाने तरी सगळे किंवा वडिलांच्या नावाने तरी आहे, असं अशी गोष्ट आहे. दोघांना मिळून विल करता येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये दोन काय म्हणूया विचार आहेत. पहिला विचार असा की एकाच्या पश्चात दुसऱ्याला त्या विल मध्ये बदल करता यायला पाहिजे का, आणि तसं करायला नको असेल तर त्या विल मध्येच लिहायचं की एकाच्या पश्चात दुसऱ्याला विल बदलता येणार नाही, आणि तसं लिहिलं तर विल बदलता येत नाही. माझं मत आहे की असं करू नये. म्हणजे जॉईंट विल केलं तर त्यात आवर्जून लिहावं की एक जण गेला तरी दुसऱ्याला आपलं विल बदलता येईल. कारण काय आहे की व्यक्तींना त्यांच्या मिळकतीशी बांधून ठेवण्यात काही अर्थ नाही. म्हणजे विल मध्ये असं दिलंय की दुसऱ्याला विल बदलता येणार नाही, तर मग समजा नवी योजना करायची वेळ आली, जसा काळ पुढे सरतो तसे गरजा आणि परिस्थिती पण खूप बदलत जाते, आणि मग पुन्हा वेगळं विल करायचं असं ठरवलं तर ते करता आलं पाहिजे असं मला वाटतं. तर ते स्पष्टपणे त्या जॉईंट विल मध्ये लिहावं की एकाच्या पश्चात बदलता येणार नाही असं तरी लिहावं, किंवा एकाच्या पश्चात बदलता येईल असं तरी लिहावं. काहीच लिहिलं नाही तर ते बदलता येतं का नाही ह्याच्यावरून वाद होऊ शकतात. दुसरा भाग असा आहे, आणि जो तुमच्या ह्याच्यातून मला दिसतो प्रश्नामधून, की एकाच्याच नावाने सर्व मिळकत आहे, तर ती कुणाची. तर समजा असं असेल की आईच्या नावावर सगळी मिळकत आहे, परंतु ती वडिलांच्या उत्पन्नातून घेतलेली आहे, तर दिसायला ती आईच्या नावाची दिसते आणि थोडंसं प्रिझम्पशन असं आहे की ती आईची आहे. वडिलांची असेल तर ते वडिलांनी दाखवून द्यायचं, किंवा ज्यांचं म्हणणं आहे की वडिलांची आहे ती त्यांनी दाखवून द्यायचं. आणि त्यामुळे ज्याच्या नावावर आहे त्यांनी ते विल केलं
तरी चालेल, किंवा आईनी आणि वडिलांनी विल केलं की ते आईच्या नावावर असलं तरी तर दोघांचं आहे किंवा वडिलांचं आहे असं पण करता येईल. म्हणजे आयदर यू स्टेट क्लिअरली हाऊ मच इज द शेअर, और यू अज्युम दॅट इट बिलॉंग्स टू दॅट पर्सन अँड वर्क अकॉर्डिंग. पण जॉईंट विल केलं तर ठीक आहे, जॉईंट विल करायचं नसेल, वेगवेगळं करायचं असेल तर वकिलांचा सल्ला आणि टॅक्सचा सल्ला हे दोन्ही आवश्यक आहे. बरोबर. नाही, खूप माहितीपूर्ण झालं व्याख्यान आणि अगदी वेगळा विषय होता आणि जनरली या विषयावर समाजात बोललं जात नाही म्हणून आपण मुद्दाम त्याला हात घातला असं म्हणूयात. खूप उपयुक्त माहिती दिलीत आणि मला वाटतं यानंतरही काही प्रश्न कोणाला असतील तर तुम्ही आपल्या ग्रुप्सवरती विचारू शकता. निलिमाताई त्याला उत्तरं पाठवतील.